हर्षदा सुट्टीच करते. मंगल मूर्ती महाराज की जय. बडे बाबा श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर, एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही सगळी आमची फॅमिली लेडीज चाललोय मडीला. तर आमचे देव आहेत मडीला, तिथं चाललो. आता पियूताई येतात, ताई आल्या बघा. आणि आम्ही निघालो 4 वाजता घरातून. आता वाजले 4:20. आता 4:20 झाले. आता आलोय चिंचवणला आणि आल्या चिंचवणच्या. पियूताई आहे जागा, हे बघा कि मैया आले, भाग्यश्री, चिंचवणची गँग सगळी बघा. आमच्या घरचीच सगळी फॅमिली आहोत आम्ही. नंदा आणि सासू आणि जावा अशी आमची भोईर फॅमिली आहे. मडीला चाललोय आम्ही. आम्हाला देवाचा म्हणजे बुलावा आलाय म्हणून आम्ही चाललोय मडीला. बरेच दिवस गेलो नव्हतं, बरीच वर्ष, म्हणजे मी तरी 3 वर्ष तरी गेली नव्हती. आणि आता चाललोय. आमचे भोला भाऊ आम्हाला चाललेत मडीला घेऊन. तर चला, तुम्ही पण आता आमच्या सोबत राहा. तर कोण कोण आहे गाडीत तुम्हाला दाखवतो आम्ही. पियूताई ही आहे माझी जाऊ बाई. नाव काय? विजयश्री. माझी नणंद मोठी ताई. जाऊ आहे हर्षदा. सासू 2 नंबर सासू नणंद मिनलताई. आणि ही आहे गीर माझे सासू, मोठे सासू. माझ्या नंदेचे सासू, माझी भाची नैना, ही मुलगी चारवी की मैया माझी भाची आहे. नाव नाही सांगत ना तुम्ही. ही पण माझी भाची आहे भाग्यश्री. जीविका ही पण माझी भाची आहे. आम्ही चाललोय मडीला बघा. आता थांबलोय आम्ही पेट्रोल पंपावर. आता भोला भाऊ टाकतात गाडीत डिझेल बघा. आणि आता थोडं टॉयलेट बिलेटला जाण्यासाठी आम्ही थांबलो. ही आहे आमची बस. नाही चला. आणि सगळी उतरतात आता गाडीतनं. आणि हे बघा, सुप्याचे फेमस असे खारी पॅटीस. आणि सगळे आता थांबलोय आम्ही नाश्त्यासाठी आहे ना. भाजी आणि मस्त अशी खारी छान लागते. हार भेटतात बघा सुप्याला. एवढा मोठा हार, किती मोठा हार आहे बघा. 250ला हा हार आहे. 800चा हार.
आणि सुप्याला बघा हारांची किती दुकानं. मी इथूनच हार घेऊन जातो जाताना, मडीला जायचं असेल तर. आणि घरी पण आम्ही देवाऱ्याला इथूनच हार जाताना मग घेऊन जातो. छान छान हार आणि स्वस्त हार असतं तिथे. सगळी इकडे बघा धुका पसरलाय आणि मस्त असं वातावरण आहे. मंडळी आता आलोय आम्ही रुद्रेश्वरला. तर रुद्रेश्वरला इकडे जास्त करून बघा चिची झाडं आहेत जास्त बघा सगळीकडे. आणि इकडे आहे मंदिराची एंट्री. एरवी इकडे गाडी आणता नाही येत, पण आज जास्त गर्दी नाही. श्रावण महिन्याच्या अगोदर आलो आहे आम्ही, त्याच्यामुळं गाडी इथपर्यंत आली, नाहीतर एकदम बाहेर असते गाडी. आणि आता चालली सगळ्यांची तयारी मंदिरात जायची. हे बघा आणि बघा सगळ्यांची तयारी चालली मस्त अशी सगळी तयार झाल्यात. आणि मिनलताईने मस्त आंबाडा बांधलाय. आणि कोकीला जरा काय आवाज बसला जरा. आणि मस्त अशी सगळ्यांची तयारी झाली. एल्डर ग्रुप गेलाय, यंग ग्रुप चाललाय. काय काय परत बोल. एल्डर ग्रुप गेलाय, आता यंगर ग्रुप चाललाय. मस्त अशी एंट्री आहे बघा मंदिराची. आणि पिंड एवढी छान आहे ना, सेम महाबळेश्वर सारखी पिंड आहे ना रुद्रेश्वरला. सेम महाबळेश्वर सारखी पिंड आहे. बघू आतमध्ये आता व्हिडिओ काढून देणार नाही, कारण की सगळ्या देवस्थानाचा जो रूलच आहे. पण बघूया आपल्याला काढून दिलं तर आपण काढूया. आणि भोला भाऊ आलेत दर्शन करून. ते बघा दर्शन करून पक्के भाऊ पण आले. आणि इथे बेलपत्र घेतात सगळी. आणि मी आता ताट घेतलाय. तुमचं दर्शन झालं. आणि आई जाऊन आले दर्शनाला. आणि दोघे आई आल्या जाऊन दर्शनाला. माकड आहे ना, तो कसा करतोय तुम्ही असला आमचा एल्डर ग्रुप चाललाय दर्शन घेऊन. तुम्हाला मी दर्शन दाखवते. आणि बघा मंदिर मोठं असं चाफ्याचं झाड आहे. आणि बघा ओम नमः शिवाय मंदिराची एंट्री आहे. आणि आपण पण दर्शन घेऊया. मंदिर मंदिर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि बघा हे आहे रुद्रेश्वराची पिंड. माझा काढला पटकन मग आधी पाहिजे राणी तू काढतात फोटो. हा हो हो. मस्त असं मंदिरात दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती, एकदम मस्त दर्शन झालं. आणि आता मारुती आहे बघा. आता आपण पण पाया पडूया देवाला. नमस्कार. हे बघा 2 नंदी आहेत. प्रथमच 2 नंदी बघितले मंदिरात समोर. तुम्ही पण देवाचं दर्शन घ्या. हे बघा
छान अशी इथे तुम्हाला पिंड दिसेल आणि तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आईनं चढ बाबा पडणे का रात्र आजारी पड ए हळू आई तिला डायरेक्ट मागे. चला या. मूर्ती उदीर बाबा की जय की जय. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान प्रवेशद्वार आहे. मी जातो आता. इथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. हा त्यांच्या बरोबर आहे. आणि मंदिराची एंट्री तिकडं. छबिनेला घोडा नाचवतात बघा. आता अजून बांधकाम चालू आहे मंदिराचा. भरपूर वर्ष झाले बांधकाम चालू आहे. आता एवढं लांबून समाधीचं दर्शन घ्यायला लागतं. पहिलं जवळ ना जाऊन आज जाऊन घ्यायचं. हे आहे मच्छिंद्रनाथांची समाधी. आणि भरपूर बांधकाम चालू आहे इथे. सगळं बदल झालंय. बरेच वर्षांनी आले मी, 3-4 वर्षांनी. आता भरपूर बदल झाले. पहिलं समाधीच्या जवळ जाऊन आम्ही नमस्कार करायचो. आता लांबून नमस्कार करायला लागतो. आता खाली ढोंडाईला नमस्कार करायला. इथून रस्ता आहे बघा, खाली जायचं आहे. कसं बांधलं आता आपण तरी व्यवस्थित दर्शन तरी घेतला तिथे. हो बघा समाधी आहे. मच्छिंद्रनाथांनी इथे समाधी घेतली. तर तुम्ही पण समाधीचं दर्शन घ्या. तुमच्यावर पण मच्छिंद्रनाथांची कृपादृष्टी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता चाललो आहे आम्ही ढोंडाईला नमस्कार करायला. ते खाली आहेत बघा पायऱ्या, खाली उतरायचे आहेत डोंगर. हो इथला व्ह्यूज किती भारी आहे. आणि हा आहे इथे मंदिर देवीचा. छान असं वातावरण आहे बघा. आणि देवी बघा, देवीचं वाहन आहे सिंह.
आणि माझ्या स्वप्नात आलेला. आणि ही डोंगराच्या कपारीत आहे बघा देवी. काय महत्व आहे या देवीचं, म्हणजे देवीचं काय म्हणजे महत्व आहे? धोंडूबाई आहे. धोंडूबाई. पहिला तूप निघायचं ना तिथनं, आता निघतं? आता नाही निघत. पहिला इथून तूप निघायचं देवीच्या हे कपारीतून, आता नाही निघत. आणि धोंडाई नाव आहे देवीचं. आणि मस्त अशी सगळी बसल्यात दर्शन घेऊन. झाड तोडलाय तो, कापून काढलाय बघ. झाडं होती चालू झाली बघा. असं मंदिर होणार आहे. आता सध्या तर बांधकाम चालू आहे. ओम नमो आदेश. मस्त असं आमचं दर्शन झालंय आणि एकदम मनाला शांती लागली. आता चाललो आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने हळूहळू. आणि बघा मस्त अशी भेळ घेते आता इथे. भेळ इथली खूप छान लागते. तर रुद्रेश्वरचं दर्शन घेऊन माहीमचं दर्शन घेतला आणि आता आलोय मढी दर्शन घ्यायला. हे मढीचं मंदिर वरती जायचं आहे. तर आता सगळी मस्त अशी तयार झालं, म्हणजे जायला आम्ही रेडी झालो. गाडीतून उतरलोय आणि सगळी आता चाललोय मंदिराच्या दिशेने. 2 पावलं चालली तर काय होतंय, आणि मग इथं येऊ आणि जेवायला बसू. पायऱ्या किती मोठ्या आहेत. चल. नको मम्मी. कशी वाटली ट्रिप मग? मजा आली. चला आता मग कुठून जायचंय? म्हणजे लिफ्ट आहे, जायचं आपण. आणि आता मला इकडनं आता जायचंय. मंदिर आहे वरती आणि इकडनं थोडं अंतर आहे. बापूचा आम्हाला शिव्या घालतोय. थांब नाही ना. आणि आता चाललो आम्ही मस्त असे दर्शनासाठी. सगळी प्रसन्न असे झाल्यात, मढीचं दर्शन भेटणार आहेत म्हणून. आणि बघा आम्ही कोणीच चपला नाही घातल्या, बिन चपलाचे चाललोय. दुकानं लागतील मध्ये रस्त्यात आणि अजून पुढे जायचं आहे. इथे पण कोरडे आहेत. हे आता आमच्या घरी श्रावणात बनवायला चालू करतील अशी दुकानं आहेत. इकडे बाबादाचं दुकान आहे, म्हणजे आमचे ते ओळखीचे आहेत, ते मढीतच राहतात. तर आमची इकडे रूम आहे, तिथेच ते राहतात. पहिला आमच्या म्हणजे बाबांनी बांधलेली इकडे रूम आहे आणि त्यांचे भाऊ तिथं राहतात. तर बघा हे आहे त्यांचं दुकान. वहिनी कुठे आहे?
घरी गेले सीट रडते ग. चालले घेऊन त्या वहिनी आहेत बाबाजाच्या मिसेस. वहिनी घेऊन जाऊ गेला. एकटाच रडत होता. एकटाच रडत होता. हा का? हे दे मला नारळ दे. आणि कापूर दे. असं त्यांचं दुकान आहे बघा. तुम्हाला पण लागलं मडीत आले बरे आहेत ना सगळे? तर या दुकानात या. रडत होता उचललं पाळण्यात ना मी. बाबाजाच्या जायला असं पाळण्यातून उचललं. हे घेतली ना बिगी. आता बोला भाऊनी कापूर पेटवलं. आम्ही आल्यावर असं कापूर पेटून मग वर दर्शनाला जातो. तर आता सगळी चाललेत दर्शनाला. तर आता अशा पायऱ्या आहेत. आता वर जाऊया. ओम चैतन्य कालिकनाथ हाय नमः मंदिर आहे देवाचं. कानिपनाथांची समाधी बघा. तुमच्यावर पण कानिपनाथांची कृपादृष्टी राहो हीच जर्नी. आणि आता मस्त असं आमचं दर्शन झालंय सगळ्यांचं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर ध्यान मंदिर आहे. आतमध्ये आहे गुहा. तर बघूया आपण. बघा कशी गुहा आहे. आणि ते बघा कशी गुहा आहे. त्याच्यात चालले. निघाल कुठे? निघायला कुठे? ला बाहेर. आणि हे आहे डाळिंबीचं. तर याची पण पूजा करतात. आमच्या घरी पण अष्टमीला डाळिंबीची पूजा करतात. हे बघा डाळिंबाचं झाड आहे. अशी इथे पूजा होते. आणि हे देवी. आपण पण नमस्कार करूया देवीला. ही बघा कानिपनाथांची मूर्ती आहे. कानातनं जन्म होतो कानिपनाथांचा ते दर्शवलं आहे या मूर्तीत. बघा आणि किती छान आहे मूर्त. हत्तीच्या कानातनं जन्म होते कानिपनाथांचा. या चालले आता पोरी खाली उतरतो आम्ही आता. मस्त असं दर्शन झालं आणि चालले खाली. सगळ्यांचं जेवण झालं बघा. आम्ही इथेच मडीला इथेच जेवण. आणि आता चाललो परतीच्या प्रवासाला. पुढे घरी नाही चाललो. आज आमची वस्ती आहे. आलोय आता मोठ्या देवीला. बघा मोठ्या देवीचं मंदिर. इकडे छान मंदिर आहे. मस्त असं आमचं जेवण झालं. आणि थोड्या अंतरावर मडी बसून मोठ्या देवीचं मंदिर आहे. हे आहे मोठ्या देवीचं मंदिर. आणि किती छान मंदिर आहे. हे आहे मंदिराचा आवार बघा. अशी एंट्री आहे. देवींच्या अवतार आहेत बघा. श्री प्रत्यागिरा, श्री महागौरी, श्री शीतला देवी, सिद्धरात्री, हे चामुंडा देवी.
रुक्मिणीचं मंदिर, हे आहे देवीचं मंदिर बघा. इथे अशी एवढी लाईन लागते आणि इकडून लाईनीवरून इकडे आहे हे मंदिर आणि इथे गाभारा आहे देवीचं. मंडळी, आमचे दर्शन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. तर अचानक आम्हाला स्वामींचा बोलवणं आलं, कारण की आम्ही घरून काहीच ठरवून आलो नव्हतो का अक्कलकोटला जाणार. आम्ही देवगडला वस्ती करणार होतो, पण बोले आपलं लवकर दर्शन झालं तर आपण अक्कलकोटला जाऊया. तर चला, आपल्याला देवाचं बोलवणं आले तर जाऊया. सगळी खुश झाली आणि मस्त आम्ही आता अक्कलकोटला चाललो. तर आपली व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. ओम नमो आदे